आज किती आमदार मराठा आहेत रे या महाराष्ट्रामध्ये, किती खासदार मराठा आहेत, तरी पण काय चालू आहे हे लोक स्वतः मदत करायला येत नाहीये। मी स्वतः दलित आहे, मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगत असतो, पण माझं या आंदोलनाला सहकार्य आहे, पाठिंबा आहे। ही शान कोणाची? तर आपण बोलतो लालबागच्या राजाची, तर ही लालबागच्या राजाची शान नाही यावर्षी, ह्या वर्षीची शान आहे ती अंबानीची। या लालबागच्या राजाच्या इथे 10 दिवसाचं तुम्ही अन्नछत्र ठेवता आणि तिकडे आमचा मराठा बांधव गेला की ते बंद करता। त्या आमच्या मराठा बांधवांनी मग काय काय घोडं मारले रे कोणाचं तुमच्या? म्हणजे सला काय तुम्हाला देवाच्या नावाखाली तुम्ही अशा गोष्टी करता, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे। आता या ते मंडळाचे कार्यकर्ते आहेत का, ह्या शासनाचे लोक आहेत का, त्या अंबानीची माणसं आहेत माहीत नाही मला, पण त्या अंबानीने जेवण ठेवलं 10 दिवस, ही चर्चा सर्वत्र झाली। आता माझे मराठी बांधव जर का इथे आले होते, आंदोलनाला आलेत आणि त्यांनी जर का ठरवलं चला आलोयच आम्ही मुंबईमध्ये आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं म्हणून त्यांनी ठरवलं असेल, चला काय करणार की आंदोलन आता मुंबईभर सर्वत्र फिरत आहेत म्हणून विचार केला असेल मुंबई ते गणपती येऊन बघावं, आणि त्यात काय गैर नाही का, वाईट नाही आहे। आणि त्याच्यानंतर तिकडे गेल्याच्या नंतर काय काय प्रसंग घडतात त्या लालबागच्या राजामध्ये। 2 प्रसंग आहेत जे मी पाहिलेत, माझ्या एका मित्राने मला पाठवलं, अरुण म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी मला पाठवलं की अरे कुणाल बघ हा विषय घेता आला तर। मराठा आंदोलक दर्शनासाठी आले होते आणि त्यांच्या अंगावर धावून जाताना मंडळाचा कार्यकर्ता, तुम्हाला थोडे लाज तरी वाटले पाहिजे रे की माणूस आहेत, ते माणूस असण्याआधी ते आपले लोक आहेत, महाराष्ट्रातले मराठी लोक आहेत, ते कोण बांगलादेश आणि त्या पाकिस्तानमधून आलेले लोक नाही आहेत की ते आलेत म्हणून तुम्ही लोकांनी जेवण बंद केलं का? तुमचं जेवण काय कमी होणार होतं का? सामान्य माणूस आहे ना जो तिकडे दर्शनासाठी आला होता ना, त्यांनी त्यांचं जेवण सोडलं असतं आणि आमच्या मराठी बांधवांना पुढे गेलं असतं जेवणासाठी म्हणून का? तर बाबा रे खरी गरज त्यांना आहे जेवणाची, आणि तुम्ही अशा त्याच्यानंतर पण ते आमच्या मराठी बांधवांनी काय केलंय तर हा व्हिडिओ बघा। उद्यापासून लालबागच्या ट्रस्टी आणि मुंबईकरांना त्यांना आदराचं निमंत्रण आहे महाराष्ट्रातील मराठ्यांकडून। त्यांनी दररोज आझाद मैदानाच्या परिसरामध्ये जेवायला यायचं। कशाला जेवायला? सुद्धा आमंत्रण नाही, पुरणपोळीचं आमंत्रण। लालबागच्या राजा मंडळाला सांगितलंय की या तुम्ही आमच्या इथे आझाद मैदानामध्ये तुम्हाला आम्ही पुरणपोळीचं जेवण देऊ। मला असं वाटतं मित्रांनो ही हिंमत असली पाहिजे, आणि ती फक्त हिंमत आमच्या मराठ्यांमध्ये आहे। मी ही गोष्ट का असं बोलतोय कारण मित्रांनो काय आहे ना, आज बरेच जण टीका करतात की हे मराठे मुंबईमध्ये पसरलेत, काही पण करायला लागलेत, इथून तिथून येत आहेत, काहीतरी उद्योग करत बसलेत। अरे काय करणार मग? त्या महाराष्ट्रामध्ये तोडफोड तर नाही करत आहे ना, दुसरं कोण असतं ना हे पक्षाचं वगैरे, ते हे तोडफोड करून आत्तापर्यंत मोकळे झाले असते। पण आमच्या मराठा बांधव हे राहत आहेत, रोडवर राहत आहेत। आज आमचे त्यातले शेतकरी बांधव आहे बरेच जण, आणि त्यांना सवय आहे ना हे शेतातमध्ये झोपण्याची, मातीमध्ये त्यांना रमण्याची सवय आहे ना, आणि त्याच्यामुळे म्हणून त्या सगळ्या गोष्टी त्यांना जमत आहेत। उलट त्यांचं कौतुक केलं पाहिजे। मी तर बोलतो, मी स्वतः दलित आहे, मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगत असतो, पण माझं या आंदोलनाला सहकार्य आहे, पाठिंबा आहे का? तर बाबा रे त्यांचं जसं पोट आहे तसं आपलं पण आहे, ते जसं विचार करतायत तसा आपण पण विचार केला पाहिजे, आपल्यासारखेच ते आहेत। आणि त्यासाठी मी सकाळी अमित साहेबांची पोस्ट पण पाहिली, सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांनी पण सांगितलं की बाबा रे तुम्ही जर का असाल तिकडे जवळपास तर त्यांना ज्या काही गोष्टी आहेत, मेडिसिन असेल, जेवण असेल, खाणं पिणं, सगळ्या गोष्टी ह्या उपलब्ध करून द्या। अमित साहेबांनी सांगितलं। अरे बाबा रे आमच्या जरांगे साहेबांनी त्यांच्यावर टीका केली, पण तरी पण आमच्या अमित साहेबांनी निवडून नाही आणू शकले राज ठाकरे, असे भरपूर काय काय गोष्टी बोलल्या, पण तरी अमित साहेबांनी मोठेपणा दाखवून, मी अमित साहेबांना याचसाठीच मानतो की त्यांनी मोठेपणा दाखवला आणि सांगितलं की बाबा रे राजकारण आणि सगळ्या गोष्टी बाजूला, आमचा मराठी बांधव, आमचा शेतकरी मराठा बांधव जो तिकडून गावावरून इथे आला आहे आणि तिकडे आमच्या मुंबईमध्ये पाहुणा म्हणून जर का काही दिवस राहायला आला असेल किंवा काही दिवस आंदोलनासाठी आला आहे आणि इथे आल्यावर त्याची गैरसोय होत असेल, तर अमित साहेबांनी तेच सांगितलंय की बाबा रे तुम्ही लोकांनी मदत केली पाहिजे। ही भावना आमच्या राजपुत्राच्या मनातली आहे। मला खरंच अत्यंत आनंद झाला अमित साहेबांची ती पोस्ट सकाळी वाचल्यानंतर। मी आता मी तुम्हाला सांगतो, याच्या पुढे बघा तुम्ही, आमचे महाराष्ट्रातले मनसैनिक रस्त्यावर उतरतील या मराठांच्या मदतीसाठी, आणि ते करणारच, कारण आज या मराठा आंदोलनामध्ये आमचे मनसेचे लोकही भरपूर आहेत, आमचे प्रत्येक पक्षाचे आहेत, आमचे उद्धव साहेबांच्या शिवसेनेतले लोक पण आहेत। आज तुम्ही पाहिलं तर हे सरकारमधले जे आहेत ना त्यांचे पण जे कार्यकर्ते आहेत ना ते स्वतः त्या मराठा समाज आंदोलनात सहभागी आहेत। काही लोक, इतकं मोठं जर का आंदोलन चालू असेल, मला असं वाटतं तर हे यश हे मिळालंच पाहिजे। आज आपण सगळे व्हिडिओज पाहतोय, आज आपला मराठा बांधव रस्त्यावर झोपतोय, आज आपला मराठा बांधव रस्त्यावर आंघोळ करतोय। आज त्यांनी सांगितलं की जर का तुम्ही आमच्या शौचालयाची सोय नाही केली तर इथे आम्ही रांगोळ्या काढू। दुसऱ्या दिवशी ते बाथरूम सगळे आले। मराठा हा काय करू शकतो ना, मला असं वाटतं हे आज आपण 2 दिवसामध्ये पाहतोय, आणि त्याच्यामुळे हे जेवण बंद करून आणि काही असल्या फालतू गोष्टी करून, पार्किंगची स्लॉट अवेलेबल नाही किंवा गाडी पार्किंग रोडवर करता येतं, बाकीच्यांच्या स्क्रॅचमध्ये गाड्या पडल्यात तिकडे ते चालतं,
पण आमच्या मराठ्यांच्या गाड्या जर का लागल्या रस्त्यावर तर तिकडे फाईन मारायच्या आणि तिकडे पोलिसांची दादागिरी. ह्या पोलिसांना पण प्रेशर कुठून तर वरून आहे. आज किती आमदार मराठा आहेत रे या महाराष्ट्रामध्ये, किती खासदार मराठा आहेत, तरी पण काय चालू आहे, हे लोक स्वतः मदत करायला येत नाही आहेत. अरे तुम्ही नाही मदत कराय, तुमच्या लोकांना तरी सांगा की बाबा रे जा आमच्या खिशातून हे आम्ही देतोय, पण सांगू नका आमचं नाव म्हणून मदत करा, एवढं तरी करू शकता ना. पण हे काय सामान्यातले सामान्य मराठी आहेत ना, मी मराठी यासाठी बोलतोय कारण सगळ्याच जाती धर्माचे लोक तिकडे आहे ना, त्यांना अन्नधान्य वाटप आणि पाणी वगैरे सगळ्या गोष्टींची सुविधा ही उपलब्ध करून देत आहेत आज आमच्या मराठा बांधवांना. आणि तिकडे माणूस म्हणून पाहिलं जाते. तिकडे असं नाही पाहिलं जातं की हा मराठा आहे, हे हा बाबा रे दलित आहे ह्याचं घेऊ नका, की हा मराठा. आमच्या मराठा बांधवांमध्ये, आमच्या दलित बांधवांमध्ये आता एक समज राहिलेली आहे, बाबा रे तो पण माणूस आहे, मी पण माणूस आहे, त्याला जे मिळते ते मलाही मिळालं पाहिजे, अशा विचाराचे आज आमची ही तरुण पिढी आहे. आणि त्याच्यामुळे आमचेच भाऊ आहेत आमचे मराठा, आमचेच भाऊ आहेत आमचे दलित, हे अशा विचाराचे आज आमची ही तरुण पिढी होती आहे. आणि मला असं वाटतं हे राजकारणातल्या लोकांना आहे ना, काही लोकांना हे होऊन द्यायचं नाही. पण माझं हेच मत आहे, आज जरांगे साहेब पण बोलतात की प्रत्येक जाती धर्माचे लोक आमच्या सोबत आहेत आणि असलंच पाहिजे, आम्ही राहणारच. बाकी हे असे मंडळातले जेवण वगैरे ठेवणं हे जे आहेत ना लालबागच्या राजामध्ये चालू आहे. आज मी सकाळी मागाशी एक व्हिडिओ बघितला, एक मुलगी आहे प्रियंका काहीतरी तिचं नाव आहे, ती लालबागच्या राजाला गेली होती आणि ती सांगत होती एक खूप छान वाक्य ती बोलली. काय बोलली, ही शान कोणाची, तर आपण बोलतो लालबागच्या राजाची, तर ही लालबागच्या राजाची शान नाही यावर्षी, ह्या वर्षीची शान आहे ती अंबानीची. म्हणजे विचार करा, हा सगळा सेट वगैरे लावला ना, ही शान ही कोणाची आहे, हे जेवण वगैरे वाटतायत ना, ही शान कोणाची आहे, ते लालबागचं मंडळ. तिकडे लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आपण तिकडे जातो तर 10-15 फुटाच्या इथे एक मोठा ब्रँडर लावला डिजिटलमध्ये अंबानीचा. काय की बाबा रे सहर्ष जाहीर स्वागत अभिनंदन काय तो लावलाय बॅनर. मला असं वाटतं हा गणपती आहे ना, आता आमच्या कोळी बांधवाचा राहिलाच नाही आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं, हा आता राहिला आहे त्या अंबानीचा, हा सेलिब्रिटी लोकांचा गणपती. हे अंबानींचं काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जिओचं काय केलं, सगळं मोफत दिलं आणि त्याच्यानंतर मग काय जो पैसा लावला आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता थोडा दिवस थांबा, काही वर्ष थांबा, लालबागच्या राजाला काय परिस्थिती होणार आहे ते आपल्याला आता दिसेलच. बघा कुठलाही उद्योगपती ना फुकट काय देत नाही. आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, एकदा फुकट द्यायची सवय लागली ना आणि मग त्याच्यानंतर मग काय गोष्टी घडतात पुढे ते आपल्याला माहिती आहे. आजपर्यंत आपण अनुभव घेतलेला आहे, अंबानींचा तर खास करून घेतलेलाच आहे. ते अंबानींनी जिथे हात टाकला आहे मग तिकडे काय गोष्टी होऊ शकतात, काय गोष्टी पेरल्या जात आहेत ह्या समाजामध्ये. हा समाज हिंदू धर्माखाली ह्या गणपतीच्या नावाखाली एकत्र येतो आहे. म्हणून तिकडे काय बाबा रे कसं असतं, मोठमोठ्या ह्यांचं पण बघा तुम्ही राजकारण्यांचं, ज्या ठिकाणी एक समाज एकत्र येतो ना, मग ते गणपती उत्सव असू दे, ते दहीहंडी उत्सव असू दे, काही असू दे, ज्या ठिकाणी एक समाज एकत्र येतो आहे तिथे आम्ही येणार. आणि मग तिथे आल्याच्या नंतर मग मतं काढायला तुम्हाला सोपे पडतात. ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो. आणि त्याचमुळे फक्त आणि फक्त आता पैसा आहे त्यांच्याकडे, आता फक्त जिंकायचं ते मन. आज त्या अंबानीकडे एवढा पैसा आहे ना की गरीबातल्या गरीब लोकांना मदत करू शकतात, ते खूप गोष्टी करू शकतात. पण काय करायचं नाही, त्यांना फक्त गणपतीचे 10 दिवस जेवण द्यायचं आहे, आपलं नाव करायचं आहे, बस संपला. काही लोक बोलत आहेत की अरे अंबानी चांगला आहे बाबा, गणपतीचे 10 दिवस जेवण देतोय. काय झालं आमच्या मराठा बांधवांना जेवण नाही दिलं मग ह्याच्याबद्दल पण मला असं वाटतं विचारला पाहिजे प्रश्न. चला तर लालबागच्या राजाला 10-10 तास 13-13 तास दर्शन लावतात म्हणे. आणि बाथरूमला वगैरे कोणाला लागलं, काय मुताला वगैरे झालं तर कुठं जायचं, रांगेतून मध्ये जाऊ शकत नाही. ह्या अशा परिस्थितीत रांग लावून तुम्ही जाता आणि तिकडे किती वेळ तुम्हाला दर्शन मिळतं असं मी तुम्हाला सांगितलं. किड्या मुंग्यासारखी तुमची इज्जत, तुम्हाला 13 तास दर्शन लावून रांग लावून तुम्हाला तिकडे चालता चालता ते बघा त्याचे हात जे असतात ना असा कॉलरला पकडून असं असं चालूच असतं ते. एक राजाचा पाय उजवा कोणाचा, सामान्य माणसाचा, एक डावा कोणाचा तर VIP-चा, हे चालूच असतं. VIP आपला मस्त फोटो काढून मस्त पाया बिया पडतोय आणि दुसरा इथं 13-13 तास मरून काय तर बाबा कॉलरला पकड टाक मागे, कॉलरला पकड टाक मागे. ही परिस्थिती लालबागमध्ये. आणि इथे तुम्ही जाणार, मला असं वाटतं तुम्हाला स्वतःला तुम्ही माणूस म्हणून जर का असाल ना तर लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे की चला आपण जातोय कुठे, कुठल्या ठिकाणी जातोय गणपतीच्या दर्शनाला. काय तुमच्या घरात गणपती नाही का, तुमच्या मंडळात गणपती नाही का, तुमच्या घराबाजूला गणपती नाही, तुम्हाला जायचं या लालबागच्या राजालाच काय गरज पडली आहे. चला मला कळत नाही, हे माणसं 13-13 तास लाईन लावत आहेत आणि स्वतः लालबागचा राजा, आम्ही कुठे झालो, हा लालबागच्या राजाला दर्शनाला झालो का, आणि नाही तिकडे मरायला लाईनीत लावायला. आम्हाला कुठे स्वाभिमान उरला आहे, आम्ही माणूस म्हणून जगतच नाही आहे, आम्ही किड्या मुंग्या आहोत. आम्ही लालबागच्या राजाला चाललो आहे, 13-13 तास दर्शन घेणार आणि काय करणार, ह्या कॉलरनी पकडला फेकला, कॉलरनी पकडला की फेकला. हे तुमच्या नशिबात आहे, हेच तुमचं जीवन आहे. हा तुम्ही सामान्य माणूस म्हणून जगताय तुम्ही आणि ही तुमची माणूस म्हणून इज्जत. मित्रांनो मला असं वाटतं ना तुम्ही थोडं तरी समजा यार, धर्माच्या नावाखाली आस्थेच्या नावाखाली आपल्या या सगळ्या गोष्टी घडून आणतात. हे वरचे जे बसलेले आहेत ना
त्यांना तुम्ही समजा. ह्या गोष्टी मला असं वाटतं मी तुम्हाला माझा एक व्हिडिओ टाकला या चॅनलवर, तो पूर्ण पहा. त्याला चांगल्या लोकांनी रिस्पॉन्स केला, 10 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे. प्रत्येकाची कमेंट माझ्या त्या व्हिडिओखाली एक पॉझिटिव्ह कमेंट आहे. त्या मंडळाच्या विरोधात, ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात मी जे बोलतोय त्याच्या माझ्या फेवरमध्ये कमेंट्स आल्यात. आणि मला असं वाटतं तो व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे. तुम्ही या चॅनलवर आलात तर नक्की आपला व्हिडिओ पहा आणि हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या मराठी बांधवांच्या पाठी आपल्या खंबीरपणे उभं राहायचं आहे. एवढंच सांगेल, तुर्तास सांगतो. जय हिंद, जय मराठा, एक मराठा लाख मराठा, जय महाराष्ट्र.